तुम्ही प्रियाला ओळखता म्हणजे नक्की काय आहे अर्थ नाही कळला मला. एक मिनिट, तुम्ही मला प्रश्न विचारावे एवढी तुमची लायकी असेल असं मला वाटत नाही हो. हो बाई, काय बोलताय तुम्ही? मी कोण आहे माहिती? दामिनी. दामिनी. नाही नाही, दामिनी ते कळलं, पण तुमची ओळख नाही कळली. कोण आहात तुम्ही? का तुमच्या या लाडक्या मुलीने सांगितलं नाही का? काय ग प्रिया? अगं, ज्यांच्या तुकड्यावर आतापर्यंत जगलीस त्यांचं नाव सांगायला लाज वाटतेय तुला? नाही नाही, हरकत नाही, मी सांगते. तर तुमची मुलगी ज्यांच्याकडे काम करत होती नोकर म्हणून, ज्यांच्याकडे कामाला होती त्या माझ्या लाडक्या बहिणी म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्कर. अरे बाप रे, अहिल्यादेवी किर्लोस्कर हे नाव ऐकलं ऐकलं पायाखालची जमीन सरकली तुमच्या. नाही, डायरेक्ट उभेच राहिलात तुम्ही. बघितलंस का वहिनींचा दरारा? तर अहिल्यादेवींच्या 2 मुलांना शोधत मी इथवर आली, पण ती दोघं सुद्धा अहिल्यादेवींची 2 मुलंच. ते या अशा फुटकळ गावात आणि असल्या भिकारड्या घरात राहतील असं मला वाटत नाही. पण ठीक आहे, ते मला भेटतील नंतर. पण प्रिया, तू मला भेटलीस ते अगदी बरं झालं हा. कारण काय आहे, तुला अचानक वहिनींनी घराबाहेर हाकलून दिलं ना गं. तुझा पगारही दिला नसेल है ना, बिचारी. पण तू काळजी नको करू, बहिणी तुझ्या खात्यावर तुझा पगार जमा करतील हो. कधी कधी मला काय वाटतं माहितीये, तुझ्यासारख्या गोरगरीब आणि भिकारड्या लोकांसाठीच वहिनींनी रोजगार मिळावा म्हणून ती कंपनी सुरू केली आहे. हो, पण ऐक, तुला दुसरी नोकरी मिळेपर्यंत किंवा तुझं हे लग्न होईपर्यंत तुझा सगळा खर्च त्या करतील अगं. मी स्वतः जाऊन सांगते त्यांना. तू नको काळजी करू. उठ. मी उठ. ओके. जे नाव तू आत्ता या घरात घेतलंस ना, हे नाव या घरात उच्चारायची परवानगी नाही कोणाला. बाई आहेस म्हणून, नाहीतर जीभ हासडून हातात दिली असती तुझ्या. आहेस कोण ग तू? माझ्याच गावात माझ्याच घरात येऊन माझी लायकी काढणारी कोण आहेस? कोण तू? आणि काय ग प्रिया, अख्ख्या जगात तुला यांचंच घर सापडलं होतं नोकरी करण्यासाठी? अगं, त्यापेक्षा रस्त्यावर भीक मागायचीस. मला जर माहित असताना तू यांच्याकडे नोकरीला गेली होतीस तर पाय ठेवू दिला नसता तुला. पार्वती, या बाईला धक्के मारून बाहेर काढ. ए थांब. तू या घरात नोकर आहेस, कळलं ना? तू मला या घराबाहेर काढणार? अगं, लायकी आहे का तुझी तेवढी? आणि तुम्ही माझा, दामिनी किर्लोस्करचा अपमान करताय हे जर तिकडे वहिनींना कळलं ना, हे घर जाळून टाकतील हा त्या. अख्खं गाव पेटवतील. तुम्ही किर्लोस्करांचा अपमान करताय हे कळताय का तुम्हाला? हो बाई, मुळात अपमान त्यांचा होतो ज्यांना काही मान असतो. श्रीमंतीचा माज अजून जिरलेला दिसत नाही तुमचा. ती माझ्यासाठी मेली असं सांगितलं तरी सुद्धा तिनं पाठवलं ना तुला. मी जिवंत आहे का मेलोय ते बघायला?
अरे दगाबाज माणसं आहेत ती. विश्वासघात ज्यांच्या नसानसात भरलेला आहे अशा कृतज्ञ माणसांना आमच्या गावात थारा देत नसतो आम्ही. त्यांची सावली पडली असं कळलं असताना तरी खांडोळ्या करून पाठवलं असतं त्यांना. त्यामुळे माझा हात उठण्याआधी निघ इथून, निघ. आणि तिचं नाव घेण्याची वेळ माझ्यावर कधी आली ना तर विष घेईन आधी, पण तिचं नाव घेणार नाही. तर निघ. ऐकलं नाही का बाई? बऱ्या बोलून निघा. जातीये. तुमचं सफरचंद. आदित्य सर सावरास होता ना. समोर यार काय बोलतीस तू? खोटारडी, विश्वासघाती, दगाबाज काय काय बोललेत ते मी काहीच नाही करू शकलो यार. तिथे बसून फक्त ऐकत राहिलो. तर मी स्वतःला कसं कंट्रोल केलं ना माझं मला माहिती. तर मी समजू शकते. माझी बी अवस्था काही वेगळी नाही. दादा चल आपण इथून निघतोय. हा प्रीतम सर, अरे खड्ड्यात गेलं ते लग्न आणि खड्ड्यात गेलं प्रेम रे. काय बोलताय तुम्ही? ज्या घरात आपल्या आईचा अपमान होतो ना तिथे नाही राहायचंय मला. मी विसरून जाईन की प्रिया मॅडम माझ्या आयुष्यात होते. हा? काय बोलताय? चला इथून. प्रीतम सर, काय बोलताय तुम्ही? त्यापेक्षा मरण पत्करेन मी, पण तुमच्याशिवाय नाही जगणार. बाहेर जे काही झालं त्यात माझी काय चूक आहे? तुम्ही मला का शिक्षा देताय? कारण कारण तुम्ही त्या माणसाची मुलगी आहात ज्यांनी माझ्या आईचा अपमान केलाय आज. आबासाहेब म्हणतो ना मी त्यांना. हा रिस्पेक्ट देतो ना. ते माझ्या आईला इतकं अपशब्द कसं बोलू शकतात? प्रिया मॅडम त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर तिथल्या तिथे. मला खरंच नाही माहित आबा असे का वागले, पण आजपर्यंत मी आबांना कधीच एवढं संतापलेलं बघितलं नव्हतं. हा सगळा मागचा काय भूतकाळ आहे ना याची कल्पना नाहीये आपल्याला. बराबर बोलतायत प्रिया मॅडम. प्रीतम सर, आदित्य सर, आपल्याला आबासाहेबांना देवियांमध्ये नेमकं काय घडलंय हे नाही माहिती. त्यांचं काय नातं आहे हे बी नाही माहिती. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही प्रिया मॅडम बरोबरचं तुमचं नातं खराब करू नका. नातं यांना किंमत आहे नात्यांची. बघितलंस ना आबासाहेबांनी दामिनी काकूला कसं बाहेर हाकललं ते. आता काय आपल्याला हाकल्याची वाट बघायची आपण? मी इथून चाललोय, तू येतोयस का? चल प्रीतम, एक मिनिट थांब. हे बघ मलाही राग आलाय, वाईट मलाही वाटतंय, पण तडकाफडकी निर्णय घेणं काही अर्थ नाहीये. एक तर त्या भूतकाळात काय झालं ना ते नेमकं जाणून घेतलं पाहिजे, आणि ते इथे थांबल्याशिवाय कळणार नाहीये. अरे दगडाच्या काळजाची माणसं आहे ती. काय करायचं इथे राहून? हे बघ माझा डिसिजन झालाय, मी चाललोय. प्रीतम सर, पारू, तू मैत्रीण आहेस ना त्यांची, प्लीज समजाव ना त्यांना, तुझं ऐकतील ते. हा आदित्य सर प्लीज. बापरे, कुठं आलीये मी? दिशाच्या नादी लागली आणि इथे फसली. हा ड्रायव्हर पण ना एक नंबरचा मूर्ख आहे. 5 मिनिटात येतो म्हणाला आणि अजून आला नाही. मूर्ख. फोन पण स्विच ऑफ करून ठेवलाय. या इथे या काळोखात घाणेरड्या गावात मी त्या दिशामुळे आले ना. तिला सुनवते जरा फोन करून.
हाय टॅमी, पोचलीस तू? पोचले मी आणि निघाले पण आता, कळतंय ना? काय 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 तुला इथं काय घडलंय माहितीये? म्हणजे ती पदर घेतलेली मुलगी प्रिया होती. त्यामुळे आय यू शुअर अबाउट दिस? दिशा, तू ना जरा अतिशहाणपणा करू नकोस हा. मी तो पदर स्वतःच्या हातांनी बाजूला केलाय, त्यामुळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की ती प्रियाच होती. कळतंय का तुला? आणि मला अजून एक गोष्ट आजच समजली. त्या अहिल्याचे दुश्मन ना त्या गावापर्यंत आहेत, इथपर्यंत आहेत. सासू मॉमचे दुश्मन कोण? अगं काय त्याचं नाव? सयाजीराव. त्या प्रियाचा बाप आहे तो. तो ना माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस. आज ना त्याच्यापासून असा जीव मुठीत घेऊन बाहेर आलीये मी. दामिनी ऐक ना, तू जे काही बोलतेस ना मला कळत नाही. जरा नीट सांगशील का प्लीज? हे नाव या घरात उच्चारायची परवानगी नाही कोणाला, आणि तिचं नाव घेण्याची वेळ माझ्यावर कधी आली ना तर विष घेईन आधी, पण तिचं नाव घेणार नाही. हे बघ ऐक, आधी ना तो फार सोज्वळपणाने माझ्याशी बोलला. म्हणजे तुम्ही कोण आहात, तुमची ओळख काय, मी तुम्हाला ओळखलं नाही अँड ऑल. आणि नंतर अचानक म्हणाला निघ, हे नाव पण नाही घ्यायचं, तुम्ही फार बोललात तर तुमची जीभ हसडून देईन, असं बोलला. मला इतकं वाईट वाटलं. हे बघ दिशा, मला ना माझा जीव महत्वाचा होता म्हणून मी तिथून निसटले. आणि अजून एक गोष्ट, आदित्य आणि प्रीतम इथे नाहीयेत. नाही 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 नाही, ती प्रिया तिथे म्हणजे आय एम डॅम शुअर प्रीतम पण तिथेच आहे. एक मिनिट, तो सयाजीराव काय बोलला माहितीये? ते दोघं जर इथे असते ना तर त्यांच्या खांडोळ्या केल्या असत्या, खांडोळ्या. कळतंय का तुला? हे बघ, मला माझा जीव प्यार आहे, मी निघते इथून. ऐक 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 डॅमी, प्लीज तू तिथून जाऊ नकोस. तू तिथे ठाम आणि तिथले मला नाही जमणार, तू ठेव फोन. हॅलो हॅलो डॅमी, नॉनसेन्स. प्रीतम सर, प्रेम केलंय ना आपण, आयुष्यभर सोबत राहायची शपथ घेतलीये, ह्या सगळ्याला काहीच अर्थ नाहीये का? मुळात मी न केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही मला का देताय? चूक तर आमची झाली आहे ना प्रिया मॅडम, माफ करा आम्हाला. हळू हळू सांग ना. की आम्ही तुमच्या घरात आलो, नोकरासारखे राबलो इकडे. प्रीतम हळू बोल. हा कोण आहे? हा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा सीईओ आहे ना. तुमच्या शेतात खड्डे खणत होता, कोणासाठी? आपल्यासाठी ना. आईशी कधीही खोटं नाही बोलत तो, आपल्यासाठी खोटं बोलतोय आईशी. प्रिया मॅडम, प्रेमाची किंमत करणारी माणसं आहोत आम्ही, दगाबाज नाही. हा, आणि तुम्ही विसरून जा आपलं जे काय झालं ते. विसरण्यासाठी प्रेम नव्हतं केलं मी. इतकं हलकं नाहीये हो माझं प्रेम. जायचंय ना तुम्हाला? ठीक आहे, जा तू, पण आधी माझा जीव घ्या आणि मग जा. प्रिया मॅडम, कारण तुमच्याशिवाय जगणं तर तसंही शक्य नसेल. प्रिया मॅडम, तुम्हाला तुमच्या घराची इज्जत प्यारी होती, मी त्याचा रिस्पेक्ट केला, मी इथे आलो. आता मला माझ्या घरच्यांचा मान राखू दे. असं ठरलंय, मी चाललोय. मी बाहेर वाट बघतोय. प्रीतम सर राहू थांब. पारू 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 प्रीतम सर चालेल, प्लीज काहीतरी कर ना, थांबव ना त्यांना प्लीज. मी बघते. आबासाहेब, मी काय म्हणते, असं स्वतःला त्रास करून घेऊन गोष्टी बदलणार आहेत का? किती पावसाळे आले आणि गेले, तुम्ही मात्र तिथंच थांबलाय. जिला विसरायचा प्रयत्न करताय तिलाच पार्वतीमध्ये शोधताय ना. अहो, रक्ताची नाती आहेत ही. असं हाडवैर असल्यासारखं किती दिवस सांभाळणार आहात? मी मरेपर्यंत, माझ्या जीवात जीव असेपर्यंत तिने माझ्यासोबत काय केलं हे मी विसरू शकणार नाही. आज सुद्धा या बाईला तिनंच पाठवलं असणार. नक्की काहीतरी षडयंत्र रचते ती.
पण यावेळी मी तिला यश नाही मिळू देणार. आणि देव करू ती मुलं चुकूनही माझ्या समोर न येऊत. ती जर माझ्या समोर आली ना तर त्यांचे हातपाय तोडून कुत्र्यांना खायला घालेल. प्रीतम सर थांब. काय रे बाळ, यांना काय वाटतं? हळू हळू. काय वाटतं यांना? हे आपल्याला रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वागणूक देतील आणि आपण सहन करायचं आहे का? काय बोलतोस? प्रीतम सर यांना आपला चांगुलपणा नडलाय. ते प्रेमासाठी इथपर्यंत आलो आणि प्रीतम सर जरा शांत व्हा. आणि तुम्ही प्रेम केलं म्हणजे उपकार नाही केलेत. बघा बघा त्यांच्याकडं. त्यांना बी त्रास होतोय, त्यांना बी वाईट वाटतंय, पण म्हणून तुमच्यासारखं पळ काढत नाहीयेत त्या. बाबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबर लगीन करून जाणं सोपं आहे त्यांच्यासाठी, पण त्या इथं तुमच्या बरोबर थांबल्यात का? त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर आणि तुम्ही काय करताय? एक गोष्ट चुकीची घडली म्हणून सोडून देताय समजा प्रेम वाऱ्यावर. हे बघा आदित्य सर, प्रीतम सर, देवी आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलंय हे आपल्याला नाही माहिती. त्यामुळे आपण आत्ताच निर्णय घेणं गरजेचं आहे का? आपण राहिलोय ना इथं थोडे दिवस, थोडं का होईना पण आबासाहेबांना ओळखतोय आपण. आणि आबासाहेब माणूस म्हणून देव माणूस आहे. झालं असेल त्यांच्यामध्ये काहीतरी गैरसमज म्हणून भांडण झालं असेल त्यांचं. आणि मला असं वाटतंय की त्या दोघांमधलं भांडण मिटावं म्हणून बाप्पांना आपल्याला इथं पाठवलंय. प्रिया मॅडम, तुम्ही नका काळजी करू. कुणी नसलं तरी मी आहे तुमच्या बरोबर. मी तुम्हाला सोडून कुठं बी जाणार नाही. बरोबर बोलते. आबासाहेबांमध्ये आणि आईमध्ये नेमकं काय घडलंय ना हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण इथेच थांबतोय. प्रीतम सर, प्रिया मॅडम, प्रेम केलेत ना मग ते निभवा. प्रिया मॅडम, मी तुम्हाला माझ्या सोबत घेऊनच जाणार. हो प्रिया, मी तुला ऑलरेडी किर्लोस्करांची सून मानलंय. त्यामुळे काही झालं तरी तुमच्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार. प्रीतम, सॉरी प्रिया मॅडम, ते आईबद्दल ते सगळं ऐकलं आणि तुला कंट्रोल नाही झालं. आय नो मी चुकलोय, पण आता तुमचाच आहे ना मी. अशा चुका होत असतात माझ्याकडून, पण तुम्ही माफ करत राहा. अशाच शेवटी आयुष्य काढायचं आहे आपल्याला सोबत. काढाल ना माझ्यासोबत आयुष्य? हो. बस कर. किती रडवणार आहात? जरा समजांनी असा की नाही, हे असं चांगलं नाही वाटायचं. मी काय म्हणते, आपण
उद्या सकाळी कुठेतरी बाहेर फिरायला गेलो तर? फिरायला? आणि आबा? विसरलात? उद्या तालुक्याला आठवडी बाजार भरतो. आबासाहेब नेहमीप्रमाणे बाहेर गेले की आपण मी बाहेर फिरायला जाऊ. बेस्ट आहे. प्रिया, ओके?